हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. आणि अजून माझं आवरायचं राहिलं आहे, सगळं आवरलेलं नाही आहे. आंघोळ वगैरे सगळं राहिलेलं आहे. आणि आज सकाळी आम्हाला फणस आलं आहे. शेजारी राहतात, त्यांनी आणलं होतं तर देऊन गेले. साईडला पडतंय इथून का? हां ठीक आहे. तर आज आम्हाला फणस मिळाले. सो आणि त्याच्या खाली काटे बी असतात, म्हणून त्यांनी काटे कट करून दिले. फणसला काटे आहे तसं दिसतं ते, पण लागत नाही त्याचे काटे. का नाही तसं दिसतं ते. सो आता हे फणस खाणार आहे. आता फणसचे गिद्दू काढून घेते, म्हणजे रोणीतलाही खाता येईल. आज शेजारी येऊन फणस देऊन गेले आहेत, आत्ताच देऊन गेले आहेत. मी मी आधी फणस खाल्लाच नव्हता. फणस आमच्याकडे माहीत नाही आहे, नाव ऐकलं आहे, पण असं फणस वगैरे विकायला किंवा त्याची भाजी वगैरे आमच्याकडे होत नाही. फार रेअर बघायला मिळत असेल. फणस बघितला आहे तुम्ही, पुण्यातच बघितला आहे. आणि मी खाल्लाही नव्हता, बघितला जरी असला तरी, कारण आमच्याकडे त्याची भाजी होत नाही आणि असं फ्रूट म्हणून पण खात नाही. तर 2 वर्षापूर्वी माझ्या मैत्रिणीने, तिला आवडतं म्हणून तिने मला खाऊ घातला, तर त्यावेळेलाच मी एकदा खाल्ला आहे. आणि नंतर एकदा मी ट्राय म्हणून कच्चा फणस आणला होता की ज्याची भाजी करता येईल, त्याची भाजी करता येईल. सो मी त्या एकच वेळेला फणसाची भाजी केली आहे आणि एकदाच फणस खाल्ला आहे मी. त्यानंतर कधीच घरात फणस आणलेला नव्हता. आज शेजारी येऊन देऊन गेले, तर आज मी तो एकदा आणि आज दुसऱ्यांदा मी फणस खाणार आहे. सो हे बघा, याची HP किती आहे, पण आरण्य काय आहे काय पण ते, ओके म्हणून का आणि काय कसं खेळतात ते ट्राय करता आणि खेळता बी. पण हे जे असतं, जर हे याच्यापेक्षा जास्त असलं तर मग त्यांनी ते जास्त इथे टाकले ना, त्याला ते द्यावं लागतं. आणि त्याचे बी कार्ड संपले, तो आउट झाला. अच्छा. आणि हे कार्ड्स कुठून आणले? मी तर काय घेतले नाही तुला कार्ड्स वगैरे. मग माझ्याकडे आधीपासून कमी याचे होते. नाही, पण आणले कुठून? मी तर काय घेतलेच नाही ना कधी तुला. मला लास्ट टाइम त्यांनी दिलेले होते ना. कोण आहे? मित्रांनी? हा. अच्छा. तू अर्धे फेकले ना, त्याच्यामधून अर्धे मी तिकडे लपवले होते. हा, म्हणून माझ्याकडे आणि माझ्याकडे हा पहिल्यापासून होता. अच्छा. हा तू फेकूच. तुला दक्ष दादाने पण दिले होते ना कार्ड्स? नाही, तू तर आणले होते ना 2, नाही का? नाही, हा होता. दाखवून देतो. आज खूप उशिरा माझी आंघोळ झाली आहे. आणि आज निवांत चालू होतं, टाइमपास चालू होता. आज इच्छा झाली नाही उठल्या सगळं आवरून घ्यायची. आणि मिस्टर आज लवकर ऑफिसला गेले, सकाळीच ऑफिसला गेले. ते जेवण करून जात असतात इतर वेळेस, पण आज त्यांना ऑफिसमध्ये काम होतं तर ते आज लवकरच गेले. तर आज रोणीत आणि मीच आहे जेवणासाठी. काय स्वयंपाक करावा, दोघंच असलं की मग असंच काहीतरीच थोडंफार केलं तर होऊन जातं. आणि मी सकाळी पोळ्या केल्या होत्या, मिस्टरांना ऑफिसला जायचं होतं, मग त्याआधी मी 2-3 पोळ्या केल्या. रोणीतलाही 1 पोळी दिली खायला आणि त्यांनाही छान लोणचं तेल टाकून असं रोल करून त्यांनाही दिलं. तर त्यांचं झालं आहे. आता मीच राहिली आहे की आता काय स्वयंपाक करायचा कळत नाही आहे. खरं तर एकटं असलं की कंटाळा येतो. आणि पाऊस चालू आहे तरी पण घाम चालू आहे केवढं. सकाळी पोळ्या केल्या तर पाठ माझं भलं नाही आहे, जसं तसंच पडलं आहे. सो आता हे आधी आवरून घेते.
आणि त्यानंतर मग रोहित म्हटलाय ढोकळा कर. रोहित म्हणतोय की आज ढोकळा खायचा आहे, तर मग मी आता ढोकळाच बनवणार आहे. सो मी ढोकळा हा बेसन पीठ आणि रव्याचा बनवत असते. इन्स्टंट ढोकळा त्याचा बनवत असते मी, फक्त बेसन पिठाचा बनवत नाही. सो आज मी तुम्हाला दाखवते की मी कसा ढोकळा बनवते ते. ॲक्च्युली मला आहे ना तुम्हाला ढोकळा म्हणजे खमणची रेसिपी दाखवायची होती, पण कस्टमर येणार होतं ब्लाऊज घ्यायला, तर मग त्यांचा फोन आला की मी 5-10 मिनटात येतेच आहे. आणि माझं पीठ मी काढून तयार झालं होतं, करणार होते. आणि रेसिपी करायची म्हटली तर खूप वेळ लागतो व्हिडिओ करायला, तर मग मी व्हिडिओ काही केला नाही, तसंच पटकन ते तयार केला आणि लावलं आणि त्यानंतर ते आले. सो मी काय रेसिपी दाखवली नाही. नेक्स्ट टाईम जेव्हा मी ढोकळा वगैरे करेल तेव्हा तुम्हाला नक्की ती रेसिपी दाखवेल की मी कशा पद्धतीने करते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आम्ही नेहमी इन्स्टंटच करतो, डाळ वगैरे त्याचं करत नाही. हा रव्याचा ढोकळा आहे. मी इथे ढोकळा केलेला आहे आणि खूप छान तयार झाला आहे, मस्त तयार झाला आहे. नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेल की मी कसा बनवला होता तो. त्याला अजून फोडणी वगैरे द्यायची राहिली आहे. आता मी त्याला कट करून घेते आणि मी वरनं फोडणी देत नाही. मी कढईमध्ये तेल, मोहरी, कढीपत्ता असं घालते, हिरव्या मिरच्या घालते आणि त्यामध्ये ते परतून घेते. तसं केलं तर खूप छान लागतं आणि वरून केलं तर मग ते असं छान भाजल्यासारखं लागत नाही. आणि मला आधीपासून तसंच आवडतं. मी वरून फोडणी देत नाही. मी ढोकळाच कढईमध्ये परतून घेत असते, तर तसं केल्याने टेस्ट खूप छान लागते अजून. तर आता फोडणी द्यायची राहिली तर ती तेवढी फोडणी मी देऊन घेते. ढोकळ्याला मी आधी कट करून घेते आणि ढोकळा थोडा नॉर्मल थंड झाल्यावरच कट करायचा, तर अशी छान वड्या पडतात. गरम गरम केला तर त्याचे तुकडे पडू शकतात. हे पटकन असं भुगा होतो त्याचा, तर थोडं थंड झाल्यावरच त्याला कट करा. ढोकळा रेडी आहे. आता हेच माझं आजचं लंच आहे. यातच माझं होईल. आणि रोणी बाहेर खेळायला गेला, आल्यावर पण तो हेच खाईल, कारण त्याला मी चपाती केली होती सकाळी, तर त्याने ती खाल्ली आहे. तर तो आता उशिराच जेवेल. माझं जेवण करून झालं होतं, म्हणजे ढोकळा खाऊन झाला होता. रोनीतही आला थोड्या वेळात, मी त्यालाही दिला खाऊन. तो परत त्याच्या मित्रांबरोबर खेळायला गेला. आणि इथं मी ब्लाऊज कटिंग करून घेत होती. अस्तरवर आधी आखून घेत होते आणि ते कट करत होते. मी जर प्रिन्स कट आणि 4 टक्सचं असलं तर मग मी डायरेक्ट ब्लाऊजवरच कटिंग करत असते. त्याला मग असं पेपर कटिंग वगैरे लागत नाही, डायरेक्ट मी करत असते. पण जर कटोरीचं ब्लाऊज असलं तर मग मला पेपरवर आधी कट करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर मग ते अस्तरवर ठेवून मी कट करत असते. आणि जास्त करून सहसा आता प्रिन्स कट आणि 4 टक्सचेच ब्लाऊज शिवायला येत असतात.
आणि तेच जास्त मी शिवत असते. कटोरी ब्लाऊज फार कमी येतात शिवायला. आणि इथं मी फॅन लावला होता कारण खूप गरम होत होतं. जरी पाऊस येत असला, वातावरण असं असलं तरी पण खूप घाम चालू होता, गरम होत होता. आणि जेव्हा पण अस्तर कटिंग करायची असते किंवा ब्लाऊज कटिंग करायची असते तर फॅन वगैरे सगळं बंद करूनच मला कटिंग करावी लागते, नाहीतर ते उडत असतं सारखं आणि व्यवस्थित मापात मग कट होत नाही. मी सुरू केला होता पण मग लगेच मला बंद करावं लागला कारण सगळं उडत होतं. आणि इथे अस्तरवर कटिंग झाली होती आणि ब्लाऊजवर आता कट करून घेत होती. ब्लाऊजला मी जरा एक्स्ट्राच कट करत असते कारण शिवताना प्रॉपर झालं पाहिजे. आणि जे ब्लाऊजचं पीस असतं ते निघायला नको अस्तरमधून, मग मी एक्स्ट्राचंच ठेवत असते. तर इथं माप कट करून झालेलं होतं, माझं करून घेतलं होतं मी. आणि मी एका दिवसात एकच ब्लाऊज शिवत असते, फार जास्त ब्लाऊज मी शिवत नाही कारण मला मानदुखीचा लगेच त्रास चालू होतो, मान दुखायला सुरू होते. खरं तर डॉक्टरांनी नाहीच सांगितलं आहे करायला, पण मग रिकामं बसावं वाटत नाही म्हणून मग मी हे करत असते रिकाम्या वेळेमध्ये. मी ना बरेच दिवस झाले चहा पिलेला नाही आहे. मिस्टरांसाठी नेहमी करत असते पण स्वतःसाठी मी कधी चहा ठेवला नाही किंवा कधी पिलाही नाही आहे. बरेच दिवस झाले. आधी खूप सवय होती चहाची पण आता बरेच दिवस मी चहा पिलेला नव्हता. पण आज मला असं वाटलं की चहा करून प्यावा कारण आजचं वातावरणसुद्धा फार ढगाळ वातावरण आहे. सकाळपासून उठल्यापासूनच ऊन नाहीच आहे ना पाऊस आहे, तर ढगाळ वातावरण आहे. आणि त्या वातावरणामुळे काम वगैरे पण चालू आहे, तर असं स्टिचिंगचं काम चालू आहे तर त्याला असं नजर लावून पण असं डोकं दुखी सुरू झाली आहे. तर आज असं स्पेशली वाटलं की आज चहा करून प्यावा आणि इथं मी आता चहा ठेवला आहे फक्त स्पेशल माझ्यासाठी. मी असं स्पेशल कधी चहा केला नाही माझ्यासाठी, म्हणजे आधी पित होते. आधी मला खूप सवय होती चहाची, मी 2-2, 3-3 वेळा चहा प्यायची. पण नंतर वेट गेन झालं खूप आणि मग मनावर घेतलं की अरे चहा बंद करावा, साखर बंद करावी, म्हणून मग चहा बंद झाला होता. गेले 5-6 महिने मी चहा पिलेला नव्हता, पण आज मला चहा प्यावा वाटला तर मी आज चहा केला आहे आणि आज निवांत बसून तो चहा पिणार आहे. चहा पिऊन झाला होता आणि स्टिचिंगचं काम बंद केलं होतं कारण संध्याकाळ झालेली होती. झाडून वगैरे घेतलं होतं, दिवाबत्ती करून झाली होती संध्याकाळची. आणि इथे मी शेंगदाणे भाजून घेत होते कारण भाजलेले शेंगदाणे आधीचे संपले होते आणि मी नेहमी शेंगदाणे भाजूनच ठेवत असते. कारण जर एखाद्या महिन्यात असं होतं की शेंगदाण्याची कोणती भाजीच होत नाही तर मग शेंगदाणे तसेच पडतात आणि ते फार जास्त दिवस राहिले की मग त्याला कडवटपणा येत असतो. भाजून ठेवले तर ते खूप दिवस टिकतात, म्हणून मग मी नेहमी शेंगदाणे जेव्हा पण आणते तेव्हा भाजून घेत असते. यावेळेला आधीचे शेंगदाणे होते डब्यामध्ये म्हणून मग मी आल्या लगेच काय भाजले नव्हते आणल्या, तर आता आधीचे संपले म्हणून मग मी इथं शेंगदाणे भाजून घेत होते. शेंगदाणे जर भाजून ठेवलेले असतात तर भाजी करायला पण सोपं जातं, वेळही वाचतो बराच. कारण डायरेक्ट मिक्सरमधून बारीक केलं की भाजीत घालता येतं. नेहमी भाजी करण्याआधी ते भाजून घ्या आणि कूट करा, बराच वेळ पण वाचतो तो. तर मी आधी शेंगदाणे भाजून घेत होते आणि माझं डोकं खूप दुखत होतं म्हणून मी आज चहा केला होता. डोकेदुखी खूप वाढलेली होती. यानंतर मी काही व्हिडिओ पण केला नव्हता कारण जेव्हा डोकं दुखायला सुरुवात होते तेव्हा मला कोणाचा आवाजही सहन होत नाही, म्हणून आज व्हिडिओ इथपर्यंतच. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. शेअर लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. बाय.